सगळं. मी खरं सांगते. माहितीये मला, माझी सावी असं वागूच शकत नाही. ओळखतो की मी ती. धैर्य, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. बोल की. धैर्य, धैर्य, धैर्य ते सावी, आई अगं काय करतेस हे? धैर्य, सावीला आवर, नाहीतर आपलं हे घर बर्बाद व्हायला वेळ नाही लागायचा. सगळं सगळं उद्ध्वस्त होऊन जाईल रे. आई तू तू सांभाळ स्वतःला. सावी जे काय वागली त्याबद्दल मी सगळ्यांची माफी मागतो. मला मला थोडा वेळ दे फक्त. मी यातनं काही ना काहीतरी मार्ग शोधून काढतोच. धैर्य तुझ्याशी इतकं चांगलं का वागताय? ठीक आहे, तूच सांगते त्यांना तसं वागायला. तूच कारणीभूत आहे या सगळ्यासाठी. तूच कारणीभूत आहे. नाही 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 बाबा, नाही बाबा, तुझा गळा दाबून काय होणार आहे? तुझा गळा दाबून काही होणार नाहीये. जीव तर तुझ्या पापाचाच घ्यायला पाहिजे मी आता. नाही नाही इरा, प्लीज माझ्या पप्पांना काही करू नकोस ग इरा. हे बघ, मला जेवढं शक्य आहे मी सगळं करते इरा. प्लीज पप्पांना काही करू नकोस, प्लीज इरा. मला मला एक दिवस दे फक्त. फक्त एक दिवस. तुझ्या बापाला सोडणार नाही हं? नाही इरा, इरा ऐक माझं. इरा प्लीज असं काही करू नको. इरा, इरा ऐक. इरा प्लीज प्लीज, इरा असं नको करू. इरा, इरा प्लीज असं करू नको. इरा, मला फक्त एक दिवस दे इरा. सगळं गणा डोक्यात गेलंय माझ्या. अरे अरे मग दादा चिडचिड करून काय होणार आहे का? आपलं काय ठरलेलं? शांत डोक्यानं काम करायचं. राहिलो की शांत. अजून किती शांत राहणार आहे मी? मग काय करतोस? ही अशी नासधूस करतोस? आपलंच नुकसान आहे त्या. झालंय भास्कर, आपलं नुकसान झालंय. त्या पोरीने का नाही आपलं अख्खच्या अख्खं घर गिळून टाकलंय. छप्परने आपल्या डोक्यावर. कळतंय का तुला? काय करायचं आता सांग की, काय करायचं? आपण तेच करायचं जे आपलं ठरलंय. त्या वकिलाला फोन करायचा
आणि हक्क सोड पत्राचं काम उरकून टाकायचं. आई, भास्कर, तू वकिलांना फोन करणार नाहीयेस. धैर्याने आपल्याकडे 1 दिवसाची मुदत मागितली, ती देऊ आपण त्याला. आणि जर त्याने त्याचा शब्द नाही पाळला ना, मग त्या सावीला त्याची शिक्षा उद्याच्या उद्याच मी देणार. वाह, शिक्षा करणार तिला? मी हे करणार, मी ते करणार, मी असं करणार, मी तसं करणार. बास बास. हा आता तू काय नाही करायचं, जे काय करायचं ना ते मी करणार. अरे दादा थांब की, थांब की जरा, थांब की. आई, आता तुला आम्ही दिलेली मुदत संपली. सॉरी. हॅलो, हा वकील साहेब, हक्क सोडपत्राचं काम उद्याच्या उद्या उरकून टाकायचं. सावी, काय करतेस? काय आज पण खाली झोपणार आहेस का? मी नाही, तुम्ही. मला बेडवर एकटीला झोपायचंय. ठीक आहे, तू झोप बेडवर एकटीच. पण मला एकदा शेवटचं बोलायचंय. सावी, मला खरं खरं सांग, हे डिवोर्सचं आणि प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घ्यायचं तुझ्या डोक्यात कोणी भरवलं? तुम्हाला काय वाटतं, मला काही कळत नाही? देवाने मला अक्कल नाही दिली? माझ्या मनात कुणी काहीही भरू शकत नाही. मी जे काय करतेय किंवा बोलतेय ते सगळं मी माझ्या मर्जीनं करतेय. सावी, हे बघ, ऐक. धैर्य, पास झालं, लांब व्हा. खरं खरं सांग, कुणामुळं करतेस तू हे सगळं? कुणाचं प्रेशर आहे तुझ्यावर? सांगितलं ना तुम्हाला, असं काही नाहीये. सावी, खरं खरं झोप. आपण उद्या बोलू. गुड नाईट. तुटतो हा जीव का सांगना, निघताना अडतो पाय का. संपले जरी सारे तरी आस कोणती माझ्या उरी. सरताना सरते वेळ का सांगना, तुटताना तुटतो
हे काय सगळं? या सगळ्या कपाटांना कुलप कोणी लावलीत? मी लावलं. मी लावलं कुलूप. अगं पण का? अवंती, अवंती, नीता, अगं हे काय? सावी, काय प्रकार आहे हा सगळा? हळू आवाजात बोला. बैरी नाहीये मी. हळू बोललं तरी ऐकू येतं मला. हे कुणाशी बोलतेय कळतंय का तुला? तुझ्या सासूबाई आहेत. हा मग? असतील त्या सासूबाई. खरं मी या घराची मालकीण आहे. त्यामुळं माझ्याशी सगळ्यांनी हळू आवाजातच बोलायचं. कळलं? आणि या सगळ्या चाव्या माझ्या ताब्यात आहे. त्यामुळे आजपासून घरात कुणाला काय द्यायचं आणि कुणी काय घ्यायचं हे मी ठरवणार. कळलं? एक, दोन, तीन, चार, घ्या नाश्ता. धैर्य, धैर्य, लवकर ये. धैर्य, लवकर ये. आई काय झालं? काय झालं? जरा बघ तुझ्या बायकोनी काय काय करून ठेवलंय ते.
बघितलंस तुझ्या बायकोचं ना अति होत चाललंय आता. तू तिला वेळीच आवर घालले तर मी. आई तू तू शांत हो. आधी ये इकडं तू बस. मी बोलतो तिच्याशी. ये तू ये इकडं. ये ये बस इथं. इथं नाही बसायचं. इथं बसायचं नाही म्हणजे आईनं कुठं बसायचं? ही खुर्ची ना आईची आहे बरं का. होती आता माझी खुर्ची. आणि माझ्या खुर्चीवर मी सोडून दुसरं कुणीही बसू शकत नाही. आणि ज्यांची लायकी नाहीये ना ते तर नाहीच नाही. नाहीतर काय नुसती नावाची शोभा आहे. काही उपयोग नाहीये त्याचा. काय तर म्हणे दामिनी मुजुमदार. अहो तुमच्याकडे तर आता स्वतःच घर पण नाहीये. तसं बघायला गेलं ना तर आता तुम्ही भिकारीच झालाय. हो आणि मुळातच ना मुजुमदार खानदानच भिकाऱ्यांचं आहे. गरिबांना लुबाडून स्वतःची पोटं भरली आहेत. आणि ही दामिनी तर ना एक नंबरची. तोंड सांभाळून बोलायचं सावी. आतापर्यंत लय सहन केलं तुझं. पण जर माझ्या आईच्या विरोधात एक शब्द जरी बोललीस तर मी सहन करणार नाही. मग तू आजारी असशील नाही तर तुझी मजबुरी असेल. पण माझ्या आईबद्दल एकही चुकीचा शब्द काढलास ना तर काय काय करणार आहात? धैर्य सोडा. धैर्य. आता बघू ना काय करतो ते. धैर्य. धैर्य काय करताय तुम्ही? काय चाललंय? धैर्य काय चाललंय? माझ्या आईच्या विरोधात बोलल्यावर मी काय करू शकतो हे बघायचं होतं ना तुला. मग बघ आता.
एक मिनिट सुद्धा या घरात थांबायची गरज नाहीये तुला. आत्ताच्या आत्ता या घरातून आणि माझ्या आयुष्यातनं चालती हो.